जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जी काही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे, तर ती योजना कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्र बनवण्यास बघा महत्त्वाची योजना सध्या लॉन्च केली होती। आणि ह्या योजनेअंतर्गत सध्या जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांनी सध्या बघा या योजनेचा लाभ म्हणून जे काही ॲप्लिकेशन होतं, तर ते ॲप्लिकेशन देखील केलं आहे। आणि ज्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही पात्र आणि ज्या नियुक्ती संदर्भात ज्या याद्या आहे, तर त्या याद्या देखील बघा सध्या प्रशिक्षणासंदर्भात जाहीर ह्या झालेल्या आहे। तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही उमेदवार होते, तर ते प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना बघा 6,000 पासून तर जवळपास 10,000 पर्यंत एकंदरीत दरमहा विद्यावेतन देखील बघा मिळणार होतं। आणि त्या अनुषंगाने जे सध्या उमेदवार होते, तर त्यांनी बघा या ठिकाणी अर्ज हे केलेला आहे। तर सध्या तरी जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, तर त्या अंतर्गत सध्या याद्या ह्या जाहीर झाल्या आहे। तर सध्या आजच्या जी काही महत्त्वाची जिल्हा परिषद ह्या ठिकाणी बघा एक जिल्हा आहे, तर नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भात इथं यादी सध्या बघा पब्लिश ही झालेली आहे। तर त्याच्यामध्ये ज्यांनी सध्या ॲप्लिकेशन केलं होतं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यक्रमासंदर्भात, तर त्या संदर्भात इथे उमेदवारांची यादीही दिलेली आहे। तर ह्या यादीमध्ये ज्यांची बघा निवड झाली आहे, तर संबंधित तालुक्यावाईज देखील इथे याद्या बनवल्या आहेत। आता नंदुरबार जिल्ह्यामधील अक्राणी तालुक्यासंदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवाराची यादी आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांचं एकंदरीत नाव आहे, त्यानंतर त्याची जन्मतारीख आहे, त्याचा राहण्याचा जो काही पत्ता असेल, तर तो पत्ता इथे बघा देण्यात आला आहे। त्यानंतर पुढे जी काही माहिती आहे, तर त्याची जी काही पुढील प्रशिक्षणासाठी या ठिकाणी बघा तालुका कोणता असणार आहे, तर त्या तालुक्याचं नाव आहे आणि संबंधित उमेदवाराचा इथं नंबर देखील होता। त्यानंतर प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या या ठिकाणी ज्या काही शाळा आहे, तर त्या शाळेसंदर्भात इथं नाव देण्यात आलं आहे। म्हणजे ह्या ज्या शाळा आहे, तर त्या शाळा इथं बघा देण्यात आलं आहे, त्यांचं नाव आहे। तर ह्या ज्या शाळा आहे, तर इथं तुम्ही बघू शकता गावाचं नाव देण्यात आलं आहे, म्हणजे अर्थात या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे, तर त्या म्हणता येईल। तर इथं जे काही प्रशिक्षण आहे, तर ते जवळपास 6 महिन्यासंदर्भात असणार आहे। तर ही अक्राणी तालुक्यासंदर्भात यादी आहे। त्यानंतर इथं बघा दुसरा जो तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातील, तर तो म्हणजे अक्कलकुवा तालुका। तर अक्कलकुवा तालुक्यामध्ये देखील बघा ज्यांनी जे अर्ज केले होते, तर त्यांनी संबंधित जे काही नाव आहे, जन्मतारीख, पत्ता आणि त्यांची जी काही पुढील प्रशिक्षणाचं जे शाळेचं नाव आहे, तर ते शाळेचं नाव इथं देण्यात आलं आहे। जवळपास हे जे आहे, तर ते अक्कलकुवा तालुक्यामधील जे जिल्हा परिषद शाळा आहे, तर त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण या ठिकाणी बघा असणार आहे। आणि त्या संदर्भात त्यांना शाळा देखील इथे देण्यात आल्या आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर संबंधित ज्या काही उमेदवारांचं नाव असेल, तर त्यांनी बघा संबंधित शाळेवर तुमची त्या ठिकाणी नियुक्ती होणार प्रशिक्षण कालावधी म्हणून। तर पुढची यादी तुम्हाला परत दाखवतो। ह्या ठिकाणी पुढचा तालुका आहे नवापूर तालुका। तर नवापूर तालुक्यामध्ये ज्यांचा अर्ज या ठिकाणी बघा स्वीकार झाला होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये, तर संबंधित नवापूर तालुक्यातील महत्त्वाचे जे काही उमेदवार असेल, तर त्यांना बघा इथे नावं आहे, तर ते नावं देखील चेक करा। हे संपूर्ण जी काही यादी आहे, तर ती यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि संपूर्ण ज्या प्रत्येक तालुक्याच्या याद्या तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल। तर संबंधित नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आहे, तर त्या संदर्भात इथे जे प्रशिक्षणाचं शाळेचं नाव आहे, तर ते जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर संपूर्ण जे काही जिल्हा परिषदचे नावं देण्यात आले आहे, तर त्या संबंधित जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं प्रशिक्षण पुढील जे काही टेंटेटिव्ह जो शेड्यूल देण्यात आला आहे, तर तेवढ्या कालावधीपर्यंत सध्या बघा त्यांना हे असणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जे काही तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्या याद्या आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात, तर त्या सध्या लागायला सुरुवात झाली आहे। आणि जवळपास जी महत्त्वाची ही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तर त्या संदर्भात बघा तुम्ही देखील तुमच्या जिल्हा परिषदमध्ये तपास करा आणि त्या संदर्भात बघा तुमचे जे काही अर्ज केले असेल, तर त्या संदर्भात तुम्हाला देखील लवकरात लवकर प्रशिक्षणासंदर्भात जे काही लोकेशन असेल, तर ते तुम्हाला कळवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट होती। प्रत्येक जिल्हा परिषदच्या अशा ज्या याद्या आहेत, तर प्राप्त झाल्या की आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। म्हणून टेलिग्राम चॅनल बघा जॉईन करून घ्या, लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।